नमस्कार, संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. बघा, आज आपण इथं मस्त अशी फ्रेश 2 कारली घेतल्यात. आता या कारल्यापासून आपल्याला अगदी झटपट अशी ही रेसिपी बनवायची. कारलं म्हणजे सगळ्यात पौष्टिक. कारल्याने आपल्याला पित्त म्हणतात ना, शरीरातला कडवटपणा ह्या सगळ्या गोष्टी कोणत्या राहत नाही. सर्व गुणसंपन्न असं हे कारलं आहे. मग चला लागूया या रेसिपीला. छान रेसिपी बनवूया. कारलं मी अशा पद्धतीने हे चिरून घेणार आहे बरं का. तुम्हाला जर वाटलं तर याचे वेगळ्या आकाराने कट करायचं तुम्ही करू शकता. पण मी अक्षरशः गोल आकाराने हे कारलं कट करणार आहे. गोल करणार आहे, पण पहा कारलं आपलं असं आज भन्नाट होणार आहे आणि खरंच खूपच भारी होणार आहे. थोडंसं वेगळ्या पद्धतीने पाहू शकता. कारलं खरंच खूप छान लागतं. आता हे मधला भाग आपण असा काढून घेऊया बरं का. बियाचा आहे, पाहू शकता कडक बी आहेत, ते काढून घेणार आहे मी. हे बघा, अशा पद्धतीने आपण हे सगळं काही काढून घ्यायचं आहे. आता इथं सगळं काढून घेतल्याच्या नंतर पाहू शकता बी एक साईडला ठेवलेलं आहे. ते आता हे सगळं काढल्याच्या नंतर आपल्याला ह्या कारल्यावर 1-1.5 चमचा मीठ टाकणार आहे मी. थोडंसं जास्तच टाकणार आहे. त्याच्यानंतर थोडीशी हळद टाकणार आहे. संपूर्ण ह्या कारल्याला हे चोळून घ्यायचं आहे बरं का. पूर्ण चोळायचं आहे. आणि आता हे चोळल्याच्या नंतर काय करायचं आपल्याला हे बी मी पुढं दाखवते तुम्हाला. इथं पाहू शकता चाळण घेतलेली आहे आणि ह्या चाळणीमध्ये आपण अशी एक चकली अशी लावीत घ्यायचं. पहा, आपण दरवेळेस कारल्याची भाजी करतोच, पण कधीतरी म्हणतात ना एकदम वेगळी युनिक करायची. पहा, अशी एकावेक मांडायची काही. जिथं जागा सापडेन तिथं ही कारली अशी मस्त ठेवायची. इकडं कढईमध्ये पाणी ओतून आदण ठेवलं आहे पाहू शकता. आपल्याला याच्यावर फक्त 2 मिनटं अशी ही कारली थोडीशी वाफळायची. चला आता एक छोटं झाकण घेऊन येऊ का. असं पूर्ण हवा गेली नाही पाहिजे अशा पद्धतीने झाकण ठेवायचं आहे. 2 मिनटांनी पाहायचं आहे. पहा किती छान मस्त कारली म्हणजे अशी शिजली वगैरे नाही, साधारण फक्त वाफ बसलेली यांना. आता ही वाफ काढून घेतल्याच्यानंतर कारली पुन्हा स्वच्छ धुवून घ्यायची. स्वच्छ कारली धुवून घेतल्याच्या नंतर कढई आपल्याला गॅसवर ठेवून पाहू शकता. त्याच्यात तेल टाकलं आहे. तेल टाकल्याच्या नंतर त्याच्यात टाकले आपण जिरी मोहरी. आणि कारलं मी हे शक्यतो लोखंडाच्या कढईतच करणार आहे बरं का. जिरी मोहरी टाकली, कढीपत्ता टाकला आहे, मस्त लसूण 1 कांडी ठेचून अशी टाकलेली आहे. त्याच्यानंतर लगेच एक छोटा कांदा चिरून तो सुद्धा मी टाकला आहे. पहा, आता हा कांदा आपल्याला अगदी चांगल्या पद्धतीने परतून घ्यायचा आहे बरं का. पाहू शकता तुम्ही मस्त असं परतलं आहे. त्याच्यानंतर पूर्ण 1 टोमॅटो याच्यामध्ये मी टाकून दिला आहे बरं का. कारलं थोडं वेगळ्या पद्धतीने पाहू शकता. त्याच्यानंतर इथं टाकला आहे वाटाणा. ओला क्रीम पीस आहे, मुठभर होता, तो सुद्धा मी टाकून दिला आहे बरं का. आता तुम्ही कधी कारल्यामध्ये वाटाणा टाकला का नाही सांगता येत, पण पहा एकदा टाकून छानपैकी अगदी परतत आलेलं आहे पाहू शकता. हे मस्त असं आता थोडंसं अजून परतून द्यायचं आहे. आणि काय करायचं आहे आपल्याला, एक लोटी घ्यायची. त्या लोटीने कांदा आणि टोमॅटो असं दाबून घ्यायचं आहे. पहा मस्तपैकी की पूर्ण असं बारीक झालं पाहिजे. आपल्या कारल्याला एक वेगळीच चव येते बरं का. पहा, अशा पद्धतीने मी हे संपूर्ण दाबून घेणार आहे. आता एकदा दाबून घेतल्याच्या नंतर पुन्हा आपल्याला सगळं हलवायचं आहे. त्याच्यानंतर कोथिंबीर टाकायची आहे. आणि आता त्याच्यात मस्तपैकी जगभरातले सुंदर असे मसाले हे टाकायचे आहेत बरं का. पाहू शकता धना पावडर, हळद, मटण मसाला, इतर काही वेगळे मसाले पूर्ण
असे मी टाकून घेणार आहे. पहा इथं कोल्हापुरी काळा मसाला हे सुद्धा टाकलेलं आहे. आणि मस्तपैकी ते मसाले आपल्याला आता परतून घ्यायच्यात. पहा आता तेलही एवढं काही दिसत नाही आणि मस्तपैकी आता ते कारलं काय करायचं आपल्याला त्याच्यात टाकून द्यायचं. धुवून स्वच्छ पिळून घ्यायचं घट्ट आणि आता परतायचे. पहा मस्तपैकी पहा अशा पद्धतीने परतून घ्यायचं. त्याच्यानंतर चवीपुरतं मीठही टाकायचं आहे आपल्याला. पाहू शकता जास्त मीठ टाकायचं नाही कारण की आपण आधी त्याला मीठ चोळलेलं होतं, त्याच्यामुळे जास्त काही मीठ टाकायचं नाही आहे. आता हे बघा मस्त असं खालवर करते. छान खालवर करायचं. पहा काय सुंदर दिसतं हे. कारल्याच्या फोडीसुद्धा रंग बी अगदी अप्रतिम आला आहे. आता त्याच्यानंतर भाजलेला कूट 1 चमच्याचा माना टाकायचा, जास्त बी नाही बरं का. पाहू शकता. त्याच्यानंतर आपल्याला याच्यावर लगेच झाकण ठेवून द्यायचे. 2 मिनटं झाकण ठेवायचे. 2 मिनटांनी आपल्याला पुन्हा पाहायचे. हे बघा आता ही भाजी आपल्याला पुन्हा खालवर करायची बरं का अशी. पहा जसं आपण हलवू तसा तिचा रंग बी छान दिसतो मस्तपैकी. पहा आता हिला पूर्ण मी हलवून घेणार आहे आणि मग काय करणार आहे पाहू शकता तुम्ही. अशा पद्धतीने कारलं आपलं बारीक करायचे. पहा अजूनच स्वादिष्ट असं हे कारलं लागणार आपलं. पहा अशा पद्धतीने सगळं कारलं असं बारीक करून घ्यायचे बघा. आणि पुन्हा आपल्याला असं खालवर करायचं एकदा. पाहू शकता तुम्ही. तर पुन्हा झाकण ठेवून पुन्हा आपल्याला 2 मिनिटांनी पाहायचं आहे की आपली कारल्याची भाजी अगदी छान झालेली आहे. आणि पाहू शकता तुम्ही तेल आहे अगदी मस्त सुटलेलं आहे. पहा आधी तुम्हाला तेलसुद्धा नव्हतं दिसत व रंग बी पहा काय सुंदर दिसतो. हे मटर घालून केलेली कारल्याची भाजी तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा. आणि कारल्याची भाजी बी खूप छान झालेली आहे. एकदम आपल्याला हवी अशीच गाळ नाही गोळ नाही मस्तपैकी कमी शिजलेली कारल्याची भाजी एकदा नक्कीच करून पहा.